बल्लेबाज राइडर्स कालेश्री। तो स्ट्राइक पे बल्लेबाज प्रतीक, लेफ्ट आर्म बल्लेबाज, नॉन स्ट्राइक पे निकित और गेंदबाजी के लिए आते हुए प्रतीक मड़वी। तो प्रतीक टू प्रतीक, 5 ओवर का मुकाबला इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर, इस क्रिकेट की पंडरी पर। कौन होगा विजेता? कूते भाव की चषक 2022 इस प्रतियोगिता का आज का दूसरा दिन पर्व पहले ये अनुमान क्रिकेट क्लब धुलवड़ की जानिब से आयोजित किया हुआ कूते भाव की चषक 2022। गेंदबाजी मार पर प्रतीक मड़वी अपने की पहली गेंद प्रतीक के लिए, प्रतीक टू प्रतीक। पहली गेंद लाजवाब स्ट्रोक, यहां पर क्लासिक क्रिकेट का सौंदर्य प्राप्त करने वाला स्ट्रोक लगाया बल्लेबाज प्रतीक ने और पहली गेंद पर चौका लगाकर आगाज करते हुए डीजे को मौका। अक्सर कहा जाता है अभी अभी चौवा लगाया है, छक्का लगाना बाकी है। आगाज तो आपने देखा है, अंजाम अभी तो बाकी है। तो पहली गेंद पर चौवा लगाकर आगाज किया बल्लेबाज प्रतीक ने, प्रतीक मड़वी के ऊपर प्रहार किया है। फिर से एक बार रूम बनाकर खेलना चाहते थे पर एक तुम्हारी तो एक हमारी, तू शेर तुम मैं सवा शेर, इस तरह का यहाँ पर कुरुक्षेत्र समर दो खिलाड़ियों के बीच होता हुआ। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट करने में कामयाब प्रशांत मड़वी के गेंदबाज प्रतीक मड़वी। तो फिर से एक बार गार्ड करते हुए प्रशांत मड़वी गेंदबाज को किस तरह की गेंदबाजी की जाए, क्योंकि प्रतीक एक लेफ्ट आर्म बल्लेबाज है और हर गेंदबाज के लिए सरदर्द हो सकते हैं। इस बार गेंद हवा में, गेंद शॉट मिड विकेट की दिशा से डीप कवर पॉइंट रीजन, बाउंड्री लाइन के पार, चौकार, डीजे का मौका। यहां पर पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद डॉट, तीसरी गेंद पर चौवा लगाया बल्लेबाज प्रतीक ने अपने टीम के लिए बड़ा योगदान देते हुए। राइडर्स कालेश्री की जानिब से बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज प्रतीक ठाकुर बल्लेबाजी करते हुए, तो गेंदबाजी मारकर प्रतीक मड़वी, प्रतीक टू प्रतीक। ये हाथ मुझे दे दे ठाकुर और गेंद को ढकेल दिया है। गेंद के नीचे खिलाड़ी, नसीब गांडू तो क्या करेगा पांडु। किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और आज यहाँ पर साथ दिया है, क्योंकि हवा के झोंके के साथ गेंद ने थोड़ा सा दिशा बदल दी और उसका फायदा हुआ बल्लेबाजी करने वाली टीम राइडर्स कालेश्री का। इस दोनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ। हमारे गुणलेखक दीपेश जी कुते सर हमें बतलाते हुए 10 रन, क्रिकेट का ग्वाड जिसे कहा जाता है, भारत रत्न पुरस्कार सर सचिन रमेश तेंदुलकर, इनका जर्सी नंबर 10 स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए, जो कि 4 गेंद हो चुकी है। P1 की पहली शुरुआत, यहाँ पर अच्छी शुरुआत राइडर्स कालेश्री की जानिब से। पेन तहसील से बिलोंग करने वाली टीम आज इस प्रतियोगिता में पहली बार शिरकत फरमाते हुए, पर इस बार प्रतीक ठाकुर लीडिंग एज जरूर लग गई थी। गेंद शॉर्ट फाइनल की दिशा में ट्रैवल होती हुई, तब तक एक रन आसानी से मुकम्मल अपने साथी सहकारी बल्लेबाज निकित को बल्लेबाजी करने का मौका दिया। स्कोर जा पहुंचा 1-1-11, 11 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए, जबकि 5 गेंदें जरूर हो चुकी है। और अच्छा समाचार लिया प्रतीक ठाकुर ने, 007 नॉट 7 जिसे कहा जाता है, जेम्स बॉन्ड का जर्सी नंबर परिधान किए हुए बल्लेबाज प्रतीक ठाकुर और जेम्स बॉन्ड की तरह खलनायक बनते हुए, विलन बनते हुए अपोजिट टीम श्री काल भैरव नीडी के लिए यहाँ पर फिर से एक बार इस पावर प्ले की षटक की, पहली पावर प्ले की षटक की P1 की आखिरी गेंद डालने के लिए तैयार गेंदबाज प्रतीक मड़वी। सामना करेंगे स्ट्राइकर बल्लेबाज राइट हैंड बल्लेबाज निकित। इस बार देखिए बड़े मियां तो बड़े मियां, छोटे मियां सुभान अल्लाह। और यहाँ पर देखिए आखिरी गेंद पर स्कोर जा पहुंचा है 17 रन। ऋषभ पंत एबीडी, इनका जर्सी नंबर 17 स्कोर बोर्ड पर आता हुआ।
एक प्रतीक गए, दूसरे प्रतीक आए, गेंदबाज प्रतीक मात्र। तो यहाँ पर 17 का खतरा जरूर मंडरा है श्री काल भैरव नीडी टीम के ऊपर। पहले P1 के षटक में लाजवाब बल्लेबाजी। तो दोस्तों मैं अक्सर कहता हूं दीपेश जी, लैला सन्मान्य नामदेव विठोबा पाटील साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा कुते भावकी चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं। सन्मान्य तो फिर से एक बार प्रतीक मात्रे, पहली गेंद यहाँ पर देखिए सफल होकर खेलना चाहते थे गेंद लॉन्ग लेग की दिशा में, पर अंपायर सर थोड़े से नाराज होते हुए जाना था वाशी, पहुंच गए काशी। इस अतिरिक्त रन की सहायता से स्कोर में इजाफा, स्कोर जा पहुंचा 18 अंक। तो फिर से एक बार 18 रन अनुष्का भाभी, विराट कोहली इनका जर्सी नंबर 18 स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए। प्रतीक मात्र अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज प्रतीक ठाकुर। और इस बार जड़ में डालने की कोशिश, सटीक यॉर्कर ब्रह्मास्त्र जिसे कहा जाता है। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता, और वही यॉर्कर गेंद प्रतीक मात्र ने जरूर डाली थी और उस बार कमबैक किया, डॉट गेंद कराने में कामयाब प्रतीक मात्र। मैन फ्रॉम शिकाल भैरव नीडी की जानिब से गेंदबाजी करते हुए सामना करेंगे प्रतीक ठाकुर। इस बार फिर से एक बार दिशा से भटकते हुए अंपायर जी ने उन्हें वाइड के फटके देते हुए फिर से एक बार लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद दक्ष पंच अंपायर अपने बाजू खोले। आईसीसी लॉ नंबर 22 पनिशमेंट देते हुए 37 रन की सहायता से स्कोर जा पहुंचा 19 रन स्कोर बोर्ड पर बिना कोई विकेट खोए। तो जाना था पूना, पहुंच गए ठाणा। इस तरह की गेंदबाजी प्रतीक मात्रे द्वारा होती हुई खराब गेंदबाजी, दिशा से भटकते हुए फिर से एक बार प्रतीक, इस बार गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी, पर जब तक फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किया। अच्छा प्रयास वहां पर गिरीश के मड़वी की जानिब से अच्छा प्रयास करते हुए एफर्ट दिखलाते हुए 100% एफर्ट जरूर दिखलाया। तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 14 फरवरी वैलेंटाइन के दिन गर्लफ्रेंड जो हर सब बॉयफ्रेंड को देती है तोहफा, उसे कहते हैं 21। स्कोर बोर्ड पर आता हुआ बिना कोई विकेट खोए, जबकि दूसरा और प्रगति पर फिर से एक बार प्रतीक मात्र। इस बार युवा स्विफ्ट जिसे कहा जाता है, सफल होकर खेला हुआ श्लोक, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार, बाबा रामदेव पतंजलि षटकार। तो यहाँ पर दोस्तों आदिवासी कमेंट्री आपने जरूर सुनी, पर यहाँ पर लाजवाब छक्का लगाया बल्लेबाज प्रतीक ठाकुर ने, और इस छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 27 रन स्कोर बोर्ड पर। बेहतरीन बल्लेबाजी की, मुझे बल्लेबाजी के लिए राइडर्स कालेश्री ने मौका दिया और पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए, धुआंधार बल्लेबाजी करते हुए प्रतीक ठाकुर प्रतीक मात्र के ऊपर प्रहार करने में कामयाब होते हुए फिर से एक बार सफल होकर खेल दिया है, गेंद को ढकेल दिया है लॉन्ग लेग, फाइन लेग सीमा रेखा के बाहर। बल्ले से आता हुआ ये उनकी पारी का चौवा, डीजे को मौका। मैन फ्रॉम बेंच से। तो फिर से एक बार यहाँ पर गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज प्रतीक मात्रे का अच्छा समाचार लेते हुए प्रतीक ठाकुर इस बार फुल टॉस गेंद सिकंजा में फांसने का प्रयास। जिस तरह से महाभारत में अभिमन्यु को चक्रों में फांस दिया था, उसी तरह से फुल टॉस किस्म की गेंद के ऊपर चक्रों में फांस दिया और विकेट का पतन। डीजे का मौका।
एक स्ट्रॉन्ग बियर मारो, आराम की जिंदगी गुजारो। तो यहाँ पर नए बल्लेबाज अनिकेत नमूद होते हुए अच्छी बल्लेबाजी। प्रतीक ठाकुर ने अपने जिस तरह से बल्लेबाजी का तेवर दिखलाया, अल्लू अर्जुन मैं झुकेगा नहीं साला पुष्पा बने थे इस मैच में और उसी तरह से बल्लेबाजी की थी। स्कोर को रुकावट जरूर किया, स्कोर रुका हुआ 31 रन स्कोर बोर्ड पर। इस ओवर के आखिरी एक गेंद आना बाकी। 31 रन स्ट्राइक पे बल्लेबाज अनिकेत पाटिल और गेंदबाजी मार्ग पर प्रतीक मात्रे। इस बार लेग स्टंप से भटकते हुए फिर से एक बार क्या बल्लेबाज को अचंभित किया और इस बार अंपायर जी थोड़े से नाराज होते हुए आईसीसी लॉ नंबर 22 सन्माननीय कृष्णा तानाजी कुते साहेब यांना विनंती असेल आपण व्यासपीठापाशी असताना व्हायचंय। सन्माननीय कृष्णा तानाजी कुते मी सन्माननीय श्री नामदेव विठोबा पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आमंत्रित करतोय। यशवंत कुते सर यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा यथोचित सत्कार करायचा है। तो इस बार देखिए अनिकेत के बल्ले से आता हुआ उनकी पारी का घणाघाती प्रहार आखिरी गेंद के ऊपर लिया है समाचार। षटकार डीजे ला 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 ले ला 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 ला। ड्रिंक ब्रेक होता हुआ तब तक सुनते हैं सुमधुर संगीत डीजे। तो इस बार दोस्तों दो ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा 38 रन। पहली ओवर में 17 रन खर्च किए थे गेंदबाज प्रतीक मड़वी ने। दूसरी ओवर में प्रतीक मात्रे ने 21 रन खर्च किए, एक विकेट का पतन किया। तीसरा ओवर लेकर आते हुए गेंदबाज अजय मड़वी। अजय मड़वी एक ऐसे गेंदबाज है दोस्तों जो अपनी डूबती नैया को किनारे पर ला सकते हैं। अभी कंजूसी गेंदबाजी करनी होगी, थोड़ा रनों पर अंकुश लगाना होगा। तो फिर से एक बार स्ट्राइक पे बल्लेबाज छोटे कद के खिलाड़ी निकित ठाकुर। तो निकित जिन्होंने छक्का लगाकर अपने टीम का योगदान किया था और नॉन स्ट्राइक पे बल्लेबाज आखिरी गेंद पर छक्का लगाया था वही बल्लेबाज अनिकेत और गेंदबाजी मार्ग पर अजय मड़वी। अजय मड़वी अपनी ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार। निजी पहला टीम की ओर से तीसरा ओवर लेकर आते हुए थोड़ा सा फील्डिंग का मुआयना करते हुए इसके बाद होने वाला मुकाबला अलीबाग भी पक्ष पे जारी। एक तरफ है शेरविक तो एक तरफ है बुम बुम माटिया पंकज यादव। और इस बार देखिए सफल होकर खेल दिया है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, मस्तक पे दस्तक, गेंद सीमा पार। षटकार डीजे। ये यहाँ पर गेंदबाज को किसी भी तरह से बख्श नहीं चाहते बल्लेबाज। और फिर से एक बार घुटना टेक तमाशा देख गेंद को ढकेल दिया है मिड ऑन के दिशा में। गेंद अलॉन्ग द कार्पेट ट्रैवल होती हुई गेंद के नीचे खिलाड़ी जब तक फील्ड करते भाग मिल्खा भाग दोनों खिलाड़ियों ने 2 रन आसानी से मुकम्मल करते हुए इस 2 रनों की सहायता से स्कोर में इजाफा। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन 46 ऑन द बोर्ड। तीसरा और प्रगति पर बेहतरीन बल्लेबाजी यहाँ पर राइडर्स कालेश्री, जिस तरह से राइडर्स कहा जाता है उसी तरह से यहाँ पर निसंकोच बल्लेबाजी करते हुए दोनों बल्लेबाज। एक तरफ है निकित ठाकुर तो एक तरफ है अनिकेत। गेंदबाजी मार्ग पर अजय मड़वी अपने ओर की अगली गेंद तीसरी गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे। और इस बार देखिए पल्लू स्कूप तिलक रत्न दिलशान स्टाइल में खेलने का प्रयास यहाँ पर। बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, और यहाँ पर बर्बाद एक गेंद के लिए होते हुए बल्लेबाज विनीत निकित ठाकुर। डॉट गेंद जाती हुई स्कोर रुका हुआ 46 रन 46 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर प्रगति पर 3 गेंदें जरूर हो चुकी है 46 रन। फिर से एक बार अजय मड़वी अपने ओर की अगली गेंद सामना करेंगे निकित ठाकुर।
इस बार अच्छी गेंद अलॉन्ग द कारपेट खेलने का प्रयास, और पिच किस्म की गेंद उसे खेल दिया सीधे बल्ले से गेंद के नीचे गिरीश मड़वी। जब तक फील्ड करते हैं तब तक एक ही रन पर संतुष्ट। इस एक रन की सहायता से स्कोर जा पहुंचा है 47 रन स्कोर बोर्ड पर, एक विकेट के नुकसान पर। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए राइडर्स कालेश्री इस प्रतियोगिता में पेन तालुक तहसील से बिलोंग करने वाली टीम आज यहाँ पर कुत्ते भाव की जश्न 2022 में जरूर शिरकत फरमाते हुए। तो फिर से एक बार अजय मड़वी अपने ओर की अगली गेंद अनिकेत के लिए। इस बार ब्लाइंड स्ट्रोक पकते भजी मांगते वाला डॉट गेंद यहाँ पर, कोई इनकी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज किया अजय मड़वी ने। इस बार कम बैक किया है, 5 गेंदों में मात्र 9 रन खर्च किए गेंदबाज अजय मड़वी ने। स्कोर रुका हुआ 47 रन, एक विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर 5 ओवर का होने वाला मुकाबला क्रिकेट का घमासान युद्ध इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर। तो फिर से एक बार अजय अपने बॉलिंग मार्ग पर सामना करेंगे अनिकेत। इस बार दूधाई तलवार बनी तो आबाद, नहीं तो बर्बाद। इस बार असफल अनिकेत यहाँ पर डॉट कराने में कामयाब होते हुए गेंदबाज अजय मड़वी। तो ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 47 रन, एक विकेट के नुकसान पर। अभी भी 12 गेंदों का खेल दोस्तों आना बाकी है। तो दोस्तों अक्सर कहा जाता है शाम सूरज को ढलना सिखाती है, शाम सूरज को ढलना सिखाती है, शम्मा परवाने को जलना सिखाती है। अरे चलने वालों को ही होती है तकलीफ, पर ठोकर ही इंसान को चलना सिखाती है। इसी तरह का यहाँ पर ठोकर जरूर लगी है गेंदबाजी करने वाली टीम श्री काल भैरव निवड़ी। गेंदबाजी के लिए आते हुए निजी पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर आते हुए गेंदबाज गिरीश मड़वी गेंदबाजी करेंगे। एक हॉर्नरी खिलाड़ी जिसके पास क्लास है, आज इस गेंदबाज के ऊपर पूरी जिम्मेदारी रहेगी, क्या रोकने में कामयाब होंगे। इसके बाद होने वाला मुकाबला, एक तरफ अलीबाग और एक तरफ है पेजारी शिरुविक विपक्ष पंकज यादव। दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि इस फर्स्ट इनिंग के बाद टॉस के लिए पिंडाल में है तो गिरीश मड़वी गेंदबाजी करेंगे, सामना करेंगे छोटे कद के खिलाड़ी निकित ठाकुर। इस बार घुटना टेक, तमाशा देख, स्क्वायर कट किया है, रूम बनाकर खेल दिया है। 2-4 रनों की दरकार यहां पर, 4 रन प्राप्त करते हुए बल्लेबाज निकित ठाकुर के बल्ले से आता उनकी पारी का तीसरा करारा चौका। तो फिर से एक बार गिरीश मड़वी के ऊपर प्रहार किया है निकित ठाकुर ने। इस बार अलॉन्ग द कारपेट लाजवाब क्रिकेटिंग स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर रीजन बाउंड्री लाइन के पार, बैक टू बैक दूसरा चौका। भाई जले तेवड़िया के लिए निकित ठाकुर ऑन द फायर, आतामाजी सटकली डीजे को मौका। लगाने में कामयाब होते हुए, बड़े स्ट्रोक लगाने में कामयाब होते हुए फिर से एक बार गिरीश मड़वी अपने ओर की अगली गेंद निकित ठाकुर के लिए। आहा, इस बार इन स्विंग किया, यहाँ पर फुलर लेन की गेंद जरूर डाली थी, बल्लेबाज को अचंभित किया, कट करने में कामयाब होते हुए डॉट गेंद जाती हुई, स्कोर रुका हुआ 61 रन। ये हाथ मुझे दे दी ठाकुर, ऐसा कहा जाता है, गब्बर फिल्म का ये स्लॉग है दोस्तों, डायलॉग है। तो फिर से एक बार क्या प्रश्न, गिरीश मड़वी इस बार रोकने में कामयाब हो गए, पर इस बार जड़ में डालने की कोशिश और कामयाब होते हुए गिरीश मड़वी बल्लेबाज निकित ठाकुर को यहाँ पर रोकने में कामयाब होते हुए
5 गेंदें हो चुकी है, 5 गेंदों में जरूर 14 रन खर्च किए। पहली गेंद पर चौवा, दूसरी गेंद पर चौवा, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद डॉट, पांचवी गेंद डॉट, छठी गेंद किस तरह की होगी क्योंकि चौथा और प्रगति पर स्कोर रुका हुआ 61 रन, 61 ऑन द बोर्ड, जबकि चौथा और प्रगति पर। इस बार अच्छी गेंद जरूर डाली थी, उसे खेल दिया है काउ कॉर्नर रीजन में। वहां पर खिलाड़ी जब तक फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करते हुए चित्ते की दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। इस 2 रनों की सहायता से स्कोर जा पहुंचा है 63 रन स्कोर बोर्ड पर। एक विकेट के नुकसान पर पहली ओवर में 17, दूसरी ओवर में 21, तीसरी ओवर में 9 और चौथी ओवर में 16 रन खर्च किए गेंदबाज गिरीश मड़वी ने। 4 ओवर की समाप्ति के बाद 63 रन स्कोर बोर्ड पर। स्लो ओवर हड़ामारी का षटक किसे गेंदबाजी के लिए आमंत्रित किया जाएगा और गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अजय मड़वी। तत्पूर्वी बाल युवक पेजारी और अलीबाग टीम के कप्तान से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में इसके बाद होने वाला मुकाबला बाल युवक पेजारी और अलीबाग टीम से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में अलीबाग टीम यानी कुबेर 11 अलीबाग नाम से भी प्रचलित बूम बूम माटिया पंकज यादव, हमारी आवाज आपके कानों तक जरूर पहुंचे तो अपने कप्तान को जरूर टॉस के लिए भेजा जाए। तो यहाँ पर बाल युवक पेजारी विपक्ष कुबेर 11 अलीबाग, दोनों टीम के दरमियान होने वाला टॉस। तो फिर से एक बार स्लॉग और हड़ामारी का षटक लेकर आते हुए गेंदबाज अजय मड़वी, स्ट्राइक पे अनिकेत, नॉन स्ट्राइक पे निकित ठाकुर। फुल टॉस गेंद गर्लफ्रेंड ने दिया हुआ तोहफा, जा बना तू सिगरेट हो, तोहफा कबूल करो, षटकार कीजिए। यहाँ पर काटी ने घोंगड़ा, लेकिन किसको लेके जाना पड़ेगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा, क्योंकि यहाँ पर अनिकेत ने पहली गेंद के ऊपर अजय मड़की के ऊपर प्रहार किया। फिर से एक बार देखिए नजाकत बड़ा स्ट्रोक नटराज स्टाइल में मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, षटकार। अंक स्कोर खड़ा किया है राइडर्स कालेश्री टीम ने। लाजवाब बल्लेबाजी अनिकेत द्वारा बैक टू बैक 2 छक्के लगाए। पहली गेंद पर छक्का लगाकर आगाज किया था, दूसरी गेंद डॉट गई थी, तीसरी गेंद डॉट खाई थी, चौथी गेंद पर छक्का, पांचवी गेंद पर छक्का। ऐसे निजी 5 गेंदों पर 18 रन पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज अनिकेत, जबकि 2 गेंदों पे 2 छक्के जड़े अजय मड़वी। स्लॉग और हड़ामारी का षटक जिसे कहा जाता है। तो फिर से एक बार अनिकेत, इस बार मिस्ट्रो गेंद हवा में, गेंद के नीचे प्रशांत मड़वी और कोई गलती की गुंजाइश नहीं यहाँ पर और बल्लेबाज आउट होता हुआ अनिकेत की पारी का यहाँ पर खात्मा, डीजे को मौका। तो अनिकेत की पारी का जरूर अंत हो चुका है दोस्तों। अनिकेत आउट होने के बाद नए बल्लेबाज विनीत भात्रे मैदान पर नमूद होते हुए स्ट्राइक स्ट्राइक पे जरूर रहेंगे, क्योंकि पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर विकेट अजय मड़वी प्राप्त करते हुए दूसरी विकेट का पतन। स्कोर रुका हुआ 75 रन 75। आज के दिन का फिर से एक बार हाईएस्ट स्कोर खड़ा किया है। मैं टॉस के लिए आमंत्रित करना चाहूंगा कुबेर 11 अलीबाग टीम के कप्तान और बाल युवक पेजारी, दोनों टीम के कप्तानों से गुजारिश है कि टॉस के लिए पिंडाल में है। इस बार जड़ में डालने की कोशिश, डीप एक्स्ट्रा कवर रिजर्व में खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गिरीश मड़वी गेंद के नीचे जब तक आते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 76 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। लाजवाब बल्लेबाजी का नजराना पेश करते हुए राइडर्स कालेश्री टीम, मैन फ्रॉम तहसील से बिलोंग करने वाली टीम आज यहाँ पर पहली बार शिरकत फरमाई है।
बाल युवक पेजारी शेवटचा आणि अंतिम कॉल असेल आणि कुबेर 11 अलिबाग टॉस साठी यायचंय, अन्यथा षटक कमी करण्यात येईल याची नोंद घ्यायची है। पर इस बार पेक्षा कवर इधर भाग मिल्का भाग गेंद बॉर्डर लाइन के पार संजीवनी चौकार। थैंक यू डीजे, जरूर हमारे डीजे ऑपरेटर अन्य अन्य करते हुए। तो यहाँ पर इस छवि की सहायता से स्कोर जा पहुंचा है 80 रन स्कोर बोर्ड पर, 2 विकेटों के नुकसान पर। काफी बेहतरीन बल्लेबाजी राइडर्स कालेश्री, इस प्रतियोगिता में सबसे उच्चांक स्कोर खड़ा। इस बार लॉन्ग लेग की दिशा में खेलने का प्रयास, शॉर्ट लॉन्ग लेग की दिशा खिलाड़ी जरूर तैनात है, एक ही रन पर संतुष्ट होना होगा। इसी रन की सहायता से स्कोर जा पहुंचा 81 रन, 81 ऑन द बोर्ड। 5 ओवर की समाप्ति के बाद पहली इनिंग का खात्मा जरूर हो चुका है। पहली इनिंग में बल्लेबाजी करते हुए राइडर्स कालेश्री टीम ने निर्धारित 30 गेंदों में 81 रन बनाए और 82 रनों का एक उच्चांक स्कोर खड़ा किया है। श्री काल भैरव नेडी टीम के सामने ये सुनने के लिए माइक्रोफोन पर दूसरे सत्र के लिए मैं आमंत्रित करना चाहूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे साथी समालोचक उमेश सालुंके के पास। धन्यवाद। सर्वप्रथम विनंती करतो टॉस साठी या मित्रांनो, वारंवार सूचना देऊन सुद्धा आपण टॉस साठी येत नाही आहोत। बाल युवक पेजारी आणि कुबेर 11 अलिबाग आपण टॉस साठी या। मी दोन्ही संघांना शेवटचा आणि अंतिम कॉल आहे, जर आपण आलात नाही तर नक्कीच आयोजक जो निर्णय घेतील त्याच्यावर तुमची मॅच 4 ओव्हरची खेळली जाईल। दोन्ही संघाचे संघनायक अलिबाग आणि पेजारी मधला वेळ आहे, आम्हाला टॉस करायचा आहे। आपण जर आलात नाही तर 4-4 ओव्हरची मॅच खेळली जाईल, याचे लक्ष द्या। तर आपण पाहता कालच्या दिवसामध्ये वायजीएस ओरोडने या संघाने तब्बल 81 धावा बनवला होता, कालच्या दिवसामधला हाय स्कोर होता। आणि आज जर आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आला होता संघ रायडर्स कालेश्री, या संघाने तब्बल इथे 81 धावा इथे बनवल्या आहेत आणि 82 धावांचं एक मोठं टार्गेट मात्र इथं ठेवलं गेलं आहे श्री कालभैरव नेडी या संघासमोर। काल आपण पाहिले तर राजस्थान रॉयल्सने सुद्धा 222 धावा केल्या होत्या, त्याच्यामध्ये जॉस बटलरने एक जबरदस्त ताबडतोब फलंदाजी केली होती आणि इथे सुद्धा आपण पाहते तर ताबडतोब फलंदाजी केली होती आणि इथे मात्र आता पाठलाग करावा लागेल। 30 चेंडू आणि 82 धावांची मात्र गरज आहे। मी पेजारी आणि अलिबाग मित्रांनो असं व्हायला नाही पाहिजे आणि झालेलं नाहीये, आपण का वेळ लावताय याचं कारण आम्हाला कळलं तर बरं वाटेल। पेजारी आणि अलिबाग आम्हाला आपला कारण तरी कळवा की आपण टॉस साठी का येत नाही आहोत, कारण तुम्ही टॉस येणे आम्हाला वारंवार कॉल द्यायला लागतो। मित्रांनो एक मोठी स्पर्धा आहे, एक भव्य दिवा आपल्या मैदान आहे आणि आपण कुठेतरी चुकता असं मला वाटतंय, कारण नियमामध्ये आपण मधल्या वेळ मध्ये टॉस येणं अनिवार्य आहे। पेजारी संघाचा संघनायक बाल युवक पेजारी आणि कुबेर 11 अलिबाग या दोन संघांमध्ये आपण या पहिल्या फेरीमधला शेवटचा आणि अंतिम सामना होईल। कुठल्या संघाचा आहे आपण? अलिबाग पेजारी संघाचा संघ नाही, बाल युवक पेजारी पेजारी संघ। नक्कीच आता मोठा प्रश्न पडला की नक्की चाललंय तरी काय, कारण मोठी स्पर्धा आहे मित्रांनो, वारंवार कॉल देणं आम्हाला सुद्धा आवडत नाही आहे। लाईव्ह मॅचेस आहेत।
साजरी 11 अलिबाग विपक्ष असेल बाल युवक पेजारी. तुम्ही जर वेळ घेतला तर आम्हाला 4 ओव्हरची करावी लागेल ना, कारण तुम्ही आता वेळ किती वाया गेलाय बघा, तुम्हीच बघा, आम्ही काय करणार. नाही असू दे मित्रांनो, मधल्या वेळ मध्ये आपण टॉच करतो ना साहेब. नाही लगेच होईल पण त्या ठिकाणी नियम असतो ना. आपण या ना, पेजारी संघाचा संघ नाही. हा चला आपण टॉस साठी या, नंतर लिस्ट घ्या चालेल, आपण टॉच करून घेऊया पहिला, लिस्ट नंतर बनवा चालेल. आपल्याकडे वेळ आहे 25 मिनिटं आहेत आपल्याकडे. आणि टॉस साठी मी विनंती करतोय. संजयजी कुते साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहते पहिल्या फेरी मधला अंतिम सामना असेल. 5 ओव्हरची मॅच असेल. एक साईडला आपण पाहते तर साजेरी 11 अलिबाग आणि दुसऱ्या साईडला असेल बाल युवक पेजारी. दोन्ही संघाच्या संघनायकांना शुभेच्छा असणार. 5 ओव्हरची मॅच असेल. टच असेल अलिबाग संघाकडून. हेड इज द कॉल आणि टेल पेजारी संघ टच जिंकलेला आहे. सर्वप्रथम आपला निर्णय काय सांगायचा आहे? ठीक आहे चला, आपल्याकडे निर्णय नाहीये तर टॉच मात्र जिंकलेला आहे. आपण जाऊया, मॅच चालू होते. पंचांचा इशारा नो आहे. तर फ्रीचा चेंडू असेल. आपण पाहतो तर प्रशांत आणि त्याचा जोडीदार मैदानच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतो फाईन लीगच्या दिशेने ट्रॅव्हल केला जातो आणि इथे मात्र मिळतील त्या 4 धावा. आपण पाहतो तर प्रमोद आणि प्रशांत ही जोडी गेलेली आहे मैदानामध्ये, जिथे आपण पाहतो तर 82 धावांचं मात्र इथे पाठलाग करायचं आहे. धाव्यांचा जर आपण विचार केला तर मात्र धावा धरते ते पहिला चेंडू नव्हता आणि पहिल्या चेंडूवर मात्र धावा आल्या होत्या त्या 2. आणि पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतोय तर गलीमध्ये जाईल आणि इथे मात्र प्रमोदला 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या तिथे आमचे स्कोरर भाईजानामध्ये धावा देते मात्र इथे 8 धावा इथे झालेल्या आहे. आपण पाहिलं तर 82 धावांचं मोठं डोंगर मात्र इथे फोडायचं आहे आणि ते काम मात्र प्रशांत मडवी आणि त्या साथीदार प्रमोदला मात्र इथे करावं लागेल. आणि प्रशांतला खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक आक्रमक गोलंदाज आहे आणि मोठे मोठे शॉट तो खेळू शकतो, हे आपण त्याला पाहिलेलं आहे. आणि आता मात्र खऱ्या अर्थाने गरज सुद्धा असेल ती कालभर निडी सांगायला, कारण प्रशांतची जर बॅट बोलली तर मात्र या 82 धावा सुद्धा सहज होतील हे आपल्याला माहिती आहे. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे तब्बल 81 धावा आहेत, त्यामुळे 82 धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. काल सुद्धा आपण पाहिले तर दिल्ली कॅपिटल्स या संघाला रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु 207 धावा त्यांनी सुद्धा केल्या होत्या आणि 15 धावाने कुठेतरी आपण पाहतो दिल्ली कॅपिटल्स हरला होता. इथे मात्र पाहायचं आहे आणि इथे मात्र आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आपण पाहतोय मिड विकेट मध्ये जाईल. प्रशांत मात्र आपलं स्वतःच इथे मात्र अकाउंट ओपन करेल 1 या धावसंख्येने. चांगली फिल्डिंग, कारण जरी तुमच्याकडे 81 धावा असतील तरी तुम्हाला चांगली फिल्डिंग करावी लागेल. जर तुमच्याकडे फिल्डिंग नसेल तरी ह्या 81 धावा सुद्धा सहज मात्र समोरचा संघ घेऊन जाऊ शकतो, हे मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाला माहिती आहे. धावसंख्या मात्र 1 ने वाढेल. धावसंख्या तिथे मात्र इथे 9 धावा इथे झालेले आहेत. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत ते मात्र 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या ती 9. गोलंदाज जर आपण पाहिलं तर प्रतीक ठाकूरच्या हातामध्ये दिलेला आहे, जिथे शार्दूल ठाकूर आपण पाहिलं, इथे मात्र प्रतीक ठाकूरला पाहणार आहोत. आणि इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न होता प्रमोदचा, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र विकेट किंवा हातामध्ये चेंडू मात्र निघेल. इथे डॉट चेंडू असेल. इथे एक डॉट चेंडू मात्र इथे प्रेशर करणार आहे, कारण 82 धावांचा पाठलाग करायचा, त्याच्यामुळे तुम्ही विश्रांती घेऊ शकत नाही. तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. इथे तुम्हाला जॉस बटलर बनावा लागेल, ज्याने 116 धावांचे केले गेले होते. आणि पुन्हा एकदा देखना स्ट्रोक चेंडू आपण पाहतो बॅकवर्ड आणि फाईन लेगच्या मधून सीमा पार मिळतील 6. डीजे ला संधी.
आपण पाहिलं तर जॉस बटलर ज्याने आपण पाहते राजस्थान मध्ये आपण पाहिलं तर दुसरी सेंचुरी त्याच्या नावावर केली आहे आणि खऱ्या अर्थाने ते मध्ये प्रमोदला सुद्धा तेच काम करावं लागेल. प्रमोद मडवी याला सुद्धा हेच काम करावं लागेल. धावसंख्या त्याची मात्र इथे 15 धावा झालेली आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मध्ये. मात्र प्रतीक ठाकूर मात्र इथे गोलंदाजी घेते. शेवटचा चेंडू शिल्लक प्रमोदच्या माहितीसाठी आणि इथे मात्र आपण पाहते तर पूर्ण कव्हर केला होता पॉइंटचं क्षेत्र, परंतु आपण पाहते इथे धाव मिळणार नाही. शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होते आणि पहिल्या शतकामध्ये मडवी नक्कीच सांगतोय की नक्कीच या चेंडूवर धावा येणं अपेक्षित होते, परंतु इथे धाव मिळणार नाही. शतक क्रमांक पहिला मात्र इथे समाप्त होईल आणि पहिल्या शतकामध्ये जर आपण पाहिल्या तर धावा आल्या तर मात्र इथे 15 धावा इथे आलेल्या आहेत. अजून सुद्धा आपण पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 67 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि 67 धावा एक मोठा डोंगर आहे भाईजान. इथे चौकार षटकारांची भाषा बोलावी लागेल, एखादा जोखीम घ्यावी लागेल. जी जोखीम आपण पाहतो फलंदाजी करत असताना मात्र घेतली होती. तर निखितने मात्र आपण पाहतो 13 चेंडू आणि 36 धावांची केली गेली होती. त्यानंतर आपण पाहतो प्रतीक याने सुद्धा 10 चेंडू मध्ये 23 धावांची केली गेली होती. अनिकेत यांनी 6 चेंडू मध्ये 18 धावांची मात्र केली गेली होती. विनायक गोपाल पाटील हे कुठे आजूबाजूला असतील तर त्यांनी व्यासमंचापाशी यायचंय. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. नक्कीच मान्यवरांना विनंती असेल आपण या. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज आहे आणि इथे मात्र थोडासा रनवे मध्ये अडथळा आलेला आहे, परंतु दक्ष असे पंच वळतील आणि सांगतील की हा चेंडू मात्र वाईट आहे. प्रज्योतने थोडासा काहीतरी टाइम घेतला, परंतु सांगितलं की हा चेंडू वाईट असेल. एक धाव मात्र इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या होती ती मात्र इथे 16 धावा झाल्या. 82 धावांचा पाठलाग करते, त्याच्यामुळे आपण पाहतो तर 36 धावांची केली पाहिली, त्यानंतर 23 धावांची केली पाहिली, 16 धावांची केली पाहिली, 18 धावांची केली पाहिली. हीच मात्र केली आता साकारावी लागेल. 82 धावांचा पाठलाग. बॅट तर जोरात घुमवली होती, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र होत नाहीये. चेंडू मात्र इथे डॉट जाईल. जरूर प्रयत्न आहे प्रशांत मडवीचा, परंतु प्रयत्नाला मात्र कुठेतरी आपण पाहतो तर अडथळा निर्माण करतो गोलंदाज आपण पाहतो तर अनिकेत पाटील. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आपण पाहतो तर 18 धावा आल्या होत्या आणि आता मात्र चांगली गोलंदाजी. ओहो, पुन्हा एकदा विकेट टाकला. चेंडू होता मात्र प्रशांत मडवीला कळत नाहीये की नक्कीच चाललाय तरी काय. प्रशांत मडवी एक चांगला गोलंदाज आहे, परंतु आता कुठेतरी त्याला शांत ठेवण्याचं काम करते अनिकेत. प्रशांत मडवीला जोपर्यंत शांत ठेवतो तोपर्यंत नक्की थोडीशी चिंता करावी लागेल ती श्री कालभैर निळी संघाला. प्रशांतला फॉर्म मध्ये यावं लागेल. प्रशांतची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे निळी संघासाठी. हो, पुन्हा एकदा दिग्नाशोक चेंडू आपण पाहते सरळ जाईल. इथे मात्र कार्पेट लागला असं 4 धाब्यांसाठी. खरा थोडीशी मिस फिल्डिंग आणि इथे मात्र मिळतील 4 धावा प्रशांतला. 4 धावा मिळतील निळी संघाला. डीजेला संधी. धावसंख्येला आकार दिला जाईल आणि श्री कालभैर निळी या संघाची धावसंख्या 20 झालेली आहे. 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहे. दुसरं शतक मार्गस्थ असताना ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका. माझा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र इथे जमत नाही. चेंडू मात्र डॉट. वारंवार मात्र आपण पाहते प्रशांत बडीची बॅट जरूर बोलते, परंतु संपर्क मात्र होत नाहीये. संपर्क होणं खूप गरजेचं आहे. जर एअरटेलचा सीम असेल तर नेट येणं खूप गरजेचं. तसंच मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षित आहे आणि इथे मात्र पुन्हा आडवा बॅटने खेळायचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आपण पाहतो तर मिड विकेट मध्ये आणले जाईल. एक धाव मात्र प्रशांतला मिळेल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होती 21 धावा झालेल्या आहेत. तर या ओव्हर मधील शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल. आपण पाहतो एक चौका जरूर गेलाय, परंतु चांगली गोलंदाजी नियंत्रण मध्ये गोलंदाजी आपण पाहते ती अनिकेत पाटील याची, कारण 81 धावा जरूर आहेत आणि त्यांना मात्र कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न असेल या गोलंदाजीचा. 61 धावा अजून कधी. पुन्हा एकदा मोठा फटका मात्र प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेग मधनं चेंडू सरळ ट्रावेल आणि इथे मात्र प्रमोदला मिळतील या 4 धावा आणि डीजे संधी. शतक क्रमांक दुसरा आपण पाहतो तर 12 चेंडूचा भाईजान इथे खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूचा विकेट
एकही विकेट गेली नाही आणि छोटीशी पार्टनरशिप झालेली आहे ती मात्र 25 धावांची पार्टनरशिप झालेली आहे आणि ही पार्टनरशिप अशीच ठेवावी लागेल. थोडंसं आपण पाहते पाणी सुद्धा पिलं जाईल कारण त्याच्यानंतर आपण पाहतो 18 चेंडू शिल्लक आहे. 57 धावांची अजून सुद्धा गरज आहे. 18 चेंडू 57 धावा 18 चेंडू शिल्लक असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. ते मात्र श्री कालभैरव निडी या संघासमोर एक मोठं लक्ष ठेवलं. 82 धावांचा लक्ष आहे. काल आपण पाहतो वायजेस उरणे संघाने 81 धावा केल्या होत्या आणि त्याचा पाठलाग मात्र जरूर केला होता संत ज्ञानेश्वर तारशीत या संघाने, परंतु त्या झाल्या नव्हत्या. येत्या मात्र पाहायचं आहे दोन्ही फलंदाज अजून सुद्धा शाबित आहेत. पाणी घेऊन जा निडी संघ, आपण पाणी घेऊन जायचं एकाने घेऊन जा पाणी. मित्रांनो कालच्यापासून तोच नियम आहे, पाणी घेऊन जायचंय. जेव्हा गोलंदाजी करणार संघाला पाणी द्या तेव्हा आपल्या फलंदाज सुद्धा पाणी घेऊन जा. 18 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तर याच्यामध्ये 7 चेंडू मध्ये 17 धावांची केली होती प्रमोद मडवी आणि त्यालाच मात्र 7 देतोय. 6 चेंडू आणि 8 धावांची मात्र केली साकार देतो म्हणजे प्रशांत मडवी. प्रशांतला मात्र इथे तिसरी मॅच आहे. पहिल्या फेरीमधील हा तिसरा सामना आहे आणि शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहणार आहोत. साजरी 11 अलिबाग आणि बाल युवक पेजारी हा सामना असणार आहे. साजरी म्हटलं तर सध्या फॉर्म मध्ये एक मालिक आहे आणि त्याचंच कुठतरी नाव आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच सहारा 11 अलिबाग असं नाव मला देण्यात आलेलं आहे. थोडस नावामध्ये सुद्धा भाईजान वेले मध्ये बदल केला जाते आणि खऱ्या अर्थाने माझा विनंती असेल टीम कर्णधाराला की आपण जेव्हा नाव देतो तेव्हा पहिलाच नाव व्यवस्थित सुचवा, कारण वारंवार आमच्याकडे सुद्धा बदल होतं. असं म्हणतील की समालोचन काहीतरी वेगळाच म्हणते. मागाशी सगळ्यात आधी आपण पहिला वेगळा नाव त्यानंतर दुसरं पाणी आता मात्र पुन्हा वेगळा नाव दे. विनंती असेल मित्रांनो मोठ्या स्पर्धेमध्ये एक नाव असेल तेच आपण पुढे द्या अशी अपेक्षा आपण बाळगूया. जाऊया मैदानाकडे. काहीशा चुका आमच्याकडे झाल्या असतील त्या आम्ही बोटात घालतो. 18 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. तर सारा 11 अलिबाग आणि बाल युवक पेजारी हा सामना असले शेवटचा आणि अंतिम सामना पहिल्या फेरीमधील. परंतु या सामन्यामध्ये मात्र दडलंय काय जिथे 57 धावांची गरज आहे आणि प्रशांत मडवीला मात्र कुठेतरी शांत ठेवण्याचा प्रयत्न चाललाय. ते मात्र रॅडर्स कालेश्री या संघाकडून शांत ठेवलं पाहिजे. परंतु पाहायचं या 18 चेंडू मध्ये आता रूप धारण करावा लागेल तो प्रशांत मडवी याला जर 57 धावा बनवायची असेल तर. आणि इथे मात्र प्रशांतला शांत ठेवले आणि जिथे प्रशांत शांत तिथे पूर्णपणे चिंता करावी लागेल ते श्री कालभैरव निडी संघाला, कारण प्रशांत एक असा फलंदाज आहे तो मात्र मॅच कधी फिरू शकतो. अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये. 17 चेंडू शिल्लक आहे. 57 धावांची गरज आहे. 3 मोठे फटके या मॅचचं चित्र बदलेल, परंतु ते अपेक्षित आहेत प्रशांत मडवीकडून. प्रशांत मडवी पाहायचा आहे. आणि इथे मात्र आपण पाहते तर चेंडू जाईल मिड विकेट आणि काउंट कॉर्नर मध्ये 1 धाव मात्र इथे मिळेल प्रशांतला. 1 धाव मिळेल ते निडी संघाला. धावसंख्या 1 ने जरूर वाढेल. धावसंख्या होती आमचे स्कोर भाईजान सांगतील की धावा झाल्या त्या 26 धावा झालेल्या आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा 56 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 56 धावा. 2 मोठे फटके इथे शोधावा लागतील प्रमोद याला, कारण प्रमोद आतापर्यंत आपण मध्ये 17 धावांची एक वादली केली जरूर केली आणि त्याला अजून पुन्हा एकदा जोखीम घ्यावी लागेल. आणि ती जोखीम घेतली जाणार का? जोखीम घ्यायचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी हलकीशी बॅटची एज लागेल आणि मात्र आता प्रमोदला परतावा लागेल. ज्या संकट मोर्चा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं तो मात्र बाद होईल आणि डीजेला संधी. सापडलाय तो संघ मात्र तर
श्री कालभैरव निडी संघ करणं 15 चेंडू शिल्लक आहेत 56 धावांची अजून गरज आहे मैदानच्या आतमध्ये आपण पाहतो तर मात्र गिरीश मडवी जातोय प्रशांत मडवी आणि गिरीश मडवी थोडस प्रशांत मडवीने कुठेतरी मी म्हणे नाराज केलंय कारण आतापर्यंत प्रशांतने बरेचसे चेंडू कल्ले गेलेत आणि ज्याच्या बॅटिंगमधून धावा इथे तो मात्र इथं बाद झाला प्रमोद मडवी मात्र बाद झाले प्रशांत नॉन स्ट्राईकला असेल आणि स्ट्राईकला मात्र असेल तर गिरीश मडवी आणि लक्ष कुठेतरी आपण पाहतो तर मोठं होतं एक 82 धावांचं लक्ष होतं सुरुवात मात्र जरूर चांगली होती कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहतो 15 धावा आल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये जर आपण पाहतो 10 धावा आल्या होत्या आणि तिसरी ओव्हर मात्र प्रगतीवर असताना आपण पाहतो तर प्रतीक ठाकूरवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आणि ज्याच्यावर विश्वास दाखवला त्यांनी मात्र 3 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केले 15 चेंडू आणि 56 धावांची मात्र गरज आहे ते श्री कालभैरव निडी संघाला पुन्हा एकदा गिरीच्या बॅटिंगतून मात्र फटका जरूर येते परंतु पाहायचं आहे या फटक्याला धावा किती मिळतील तिथे जोपर्यंत फिल्डर चेंडू फेकेल तोपर्यंत मात्र इथे गिरीशला 2 धावा मिळतील आणि 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जरूर पुढे सरकेल आणि या 2 धावा मिळतील धावसंख्या 2 ने वाढेल धावसंख्या होती मात्र इथे 28 धावा 14 चेंडू शिल्लक आहेत आणि 54 धावांची गरज आहे इथे मात्र 2 मोठे फटके येणं अपेक्षित असेल कालभैरव निडी संघाच्या माध्यमातून आणि जोपर्यंत प्रशांत मैदानामध्ये आहे तोपर्यंत भाईजान काही होऊ शकतो कारण प्रशांतला माहिती आहे मॅच कुठेपर्यंत घेऊन जायचे कारण आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 50 ते 60 धावा सुद्धा केल्या जातात हे सुद्धा आपण पाहिलं आहे कारण पहिले 2 गोलंदाज आपण पाहतो तर हुकमाचे एकटी ठरलेले आहेत गोलंदाजी करणार संघासाठी परंतु पाहायचं आहे 2 शतक गोलंदाज पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फटका फसतो चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये पडेल 1 धाव मात्र इथे गिरीशला मिळेल आणि 1 धाव मात्र समाधान सुद्धा मानावा लागेल धावसंख्या 1 ने वाढेल धावसंख्या किती मात्र इथे 29 धावा या ओव्हर मध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक असेल 1 चेंडू शिल्लक आहे तर मात्र आपण पाहतो तर प्रतीक ठाकूर काय गोलंदाजी करतोय बॅटिंगला आला तेव्हा मात्र 6 चेंडू मध्ये 18 धावा बनवल्या 600च्या रन रेटने मात्र तो खेळला गेला स्ट्राईक रेटने खेळला गेला आणि त्यानंतर आपण पाहतो तर काय गोलंदाजी 12 चेंडू मध्ये प्रतीक ठाकूर नक्की 10 चेंडू आणि 23 धावांची एक वादली गेली होती आणि त्यानंतर भाईजान चांगली गोलंदाजी म्हणजे कुठेतरी ऑलराऊंडची भूमिका तो मात्र आपल्या संघासाठी इथे पार करतोय 23 धावांची खेळी एक मोलाची कामगिरी होती आणि इथे मात्र गोलंदाजी आणि इथे मात्र प्रशांतने थोडंसं नाराज केलं मी म्हणेन कारण प्रशांतकडे खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि आता मात्र पूर्णपणे या मॅचचं चित्र बदललंय जिथे आपण पाहतो 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 53 धावांची मात्र गरज आहे परंतु प्रशांतच्या बॅटिंग मधून खटकं येणं खूप गरजेचं आहे प्रशांत आपण पाहिलं तर नागुटण्या विभागामधील एक आक्रमक फलंदाज आहे सातत्याने त्याची फलंदाजी पाहण्यासाठी बरेचसे समर्थक मात्र इथे आलेले आहेत आणि ते कुठे थोडेसे नाराज असतील कारण आपण पहा जेव्हा समर्थक नाराज होतात तेव्हा नक्कीच संघ पूर्णपणे नाराज असतं कारण प्रशांतच्या बॅटिंग मधून जशा धावा एक नशिबाचा चौकार त्याला पाहायला मिळाला त्यानंतर मात्र आपण पाहतोय फक्त डॉट डॉट आणि सिंगल मध्येच कन्वर्ट झाले परंतु क्षमता आहे या खेळाडूकडे आणि ती मात्र त्याला आता करावी लागेल अन्यथा हे मॅच त्यांना सोडावी लागेल 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे धावसंख्या 29 झालेली आहे आतापर्यंत आपण पाहतो प्रतीक ठाकूर यांनी आपल्या स्पेल मध्ये मात्र 2 ओव्हर मध्ये त्यांनी जर आपण विचार केला मात्र 19 धावा दिल्या आहेत आणि 1 गडी बाद केला होता म्हणजे 12 चेंडू मध्ये त्यांनी फक्त 19 धावा खर्च केल्या लगाम लावलेला आहे कारण 82 धावांचं लक्ष होता आणि त्याच्यामध्ये फक्त 19 धावा मात्र खर्च केल्या 12 चेंडू मध्ये प्रतीक ठाकूर याने आणि फलंदाजी करत असताना मात्र 10 चेंडू मध्ये 23 धावांची खेळी सुद्धा केली होती प्रशांत थोडंसं शांत आहे प्रशांतला मात्र तिथे आक्रमक व्हावं लागेल अजून सुद्धा विजयासाठी 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे धावा अजून सुद्धा होऊ शकतात पण त्यासाठी तुम्हाला चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी गोलंदाजी मध्ये येतोय निकेत ठाकूर पहा या फलंदाजाने सुद्धा 13 चेंडू आणि 36 धावांची एक वादली केली होती आणि त्याच्या हातामध्ये आता मात्र शतक दिलंय इथे मात्र आता या ओव्हर मधून कमबॅक करावा लागेल या ओव्हर मध्ये जर भाईजान 20 किंवा 22 धावा आल्या तर या मॅचचं चित्र बदलू शकतो परंतु जरा फास्ट घ्या मित्रांनो विनंती असेल गोलंदाजी करणारा संघ आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा अवधी असतो आपला शतक समजण्यासाठी वेळ लावू नका विनंती असेल क्षेत्ररक्षण लावत असताना फास्ट घ्या कारण मात्र क्वालिफाय मॅच आम्हाला 2 ते 3 वर्षी खेळावं लागते पुन्हा एकदा आडव्या बॅटने केला फटका चेंडू आपण पाहतोय तर स्कोरला जाईल 1 धाव मात्र तिथे मिळेल आणि 1च धाव मात्र समाधान मानावं लागेल तो गिरीशाला 1 आणि 2 ने मात्र इथे फरक पडणार नाहीये गोलंदाजी करण्यास सांगाल इथे मात्र चौकार आणि षटकारांची भाषा बोलावी लागेल 11 चेंडू शिल्लक आहेत आणि जर आपण दूरवरचा विचार करायचा झाला तर मात्र इथे 9 षटकारांची अपेक्षा आहे 11 चेंडू आणि 9 षटकार आणि ते प्रशांत लगावणार का क्षमता आहे टॅलेंट आहे आक्रमकता आहे त्या दर्जाचा खेळाडू सुद्धा आहे परंतु त्याच्या समोर गोलंदाज सुद्धा त्याच दर्जाचा आहे आणि प्रशांतने जरूर आडवी बॅट केली परंतु चेंडू आपण पाहते काऊ कॉर्नर मध्ये जाईल आणि तिथे मात्र चेंडू
छोटीशी दरार होती आणि चेंडू फरार. मिळतील 4. प्रशांत याला नशिबाचा चौकार मिळेल आणि या 4 धावा असतील निळी संघासाठी. डीजे चौकारा प्रशांतच्या बॅटिंग मधून आला. नशिबाचा चौकार मी सुद्धा म्हणेन हा, पण इथे मात्र अजून सुद्धा मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून सुद्धा ऑन आहे दोन्ही साईडला. 10 चेंडू आणि 48 धावांची गरज. ओहो, इथे मात्र मोठा फटका जरूर लगावलाय आणि या चेंडू मात्र मिळते त्या तब्बल प्रशांतला 6 धावा. मी म्हटलं होतं प्रशांत हा आक्रमक गोलंदाज आहे, त्याची बॅट मात्र कधी बोलणार हा प्रश्न होता आणि आता मात्र प्रशांतची बॅट बोलत आहे. डीजे प्रशांतची बॅट बोलते. आम्ही म्हणतो की प्रशांत मडवीला मी पाहिलेला आहे, जवळून पाहिलेला आहे याची फलंदाजी आणि खऱ्या अर्थाने हा आक्रमक फलंदाज आहे. कुठेतरी शांत ठेवलं होतं 3 ओव्हर मध्ये, परंतु इथे त्यांनी हात खोललेले आहेत. 3 चेंडू मध्ये 11 धावा आलेले आहेत. मी म्हटलं होतं या ओव्हर मध्ये 22-23 ते धावा शोधण्याचा प्रयत्न असेल. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 42 धावांचे पुन्हा एकदा टेकना स्ट्रोक. बॅक टू बॅक दुसरा षटकार अपेक्षा होती आणि या 6 धावा. आपण पाहतोय दरारा खूप महत्वाची धावसंख्या झाली होती. 46 धावा झालेल्या आहेत आणि प्रोजेक्ट सर ती जरा बॉटल पहा आपली मैदानामध्ये, पाण्याची बॉटल. तर पहा या मॅच मध्ये रंग झाले. मी म्हटलं होतं प्रशांत मडवी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत चिंता करण्याची काही गरज नाही, कारण प्रशांत एक असा फलंदाज आहे तो मात्र जर लय मध्ये आला तर या मॅचचं चित्र बदलू शकतो. धावसंख्या आले की जर आपण पाहिलं तर 46 धावा झाले. 8 चेंडू शिल्लक आहे. 36 धावांची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा गरम झालेली आहे मित्रांनो, कारण हे मॅच पहा या मॅचचा रंग आहे. जो प्रशांत शांत होता तो प्रशांत मात्र इथे आग उठते. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत आणि आपण पाहिलं तर या ओव्हर मध्ये मात्र 4 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा आलेल्या आहेत. हे महत्वाचं आहे. मी म्हटलं होतं ही ओव्हर खूप महत्वाची असेल आणि या ओव्हर मध्ये कमीत कमी 22 ते 23 धावांची गरज असेल त्या निळी संघाला आणि इथे मात्र पाहायचा तोच प्रयत्न असेल प्रशांतचा. बॅक टू बॅक 2 षटकार आले. तिसरा षटकार येणार. 8 चेंडू 36 धावांची गरज. 8 चेंडू आणि 36 धावा. पहा मित्रांनो मॅच कशी चालली. ही मॅच जेवढी दिसते तेवढी सोपी नाहीये आणि इथे मात्र हॅट्रिक होणार का, आणि खऱ्या अर्थाने ही दुसरी हॅट्रिक या स्पर्धेमध्ये प्रशांतच्या बॅटिंग मधून. डीजे भाईजान कधी कधी आपण पाहते समालोचन कुठेतरी अंदाज असतो आणि पहा जसं म्हटलं होतं प्रशांत एक चांगला फलंदाज आहे. त्याला 3 ओव्हर मध्ये शांत ठेवलं होतं. नक्की त्याच्या बॅटीला चेंडू लागत नव्हता. धावा 52 झालेल्या आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे आणि मात्र इथे 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. प्रशांतची बॅट बोलते. प्रशांतच्या बॅटिंग मधून बॅक टू बॅक 3 षटकार आले आहेत. म्हणजे तब्बल मी म्हटलं होतं या ओव्हर मध्ये 22-23 धावांची गरज आणि ते मात्र प्रशांतने कुठेतरी मनावर घेतलं आणि प्रशांतची बॅट जेव्हा बोलते तेव्हा मी म्हटलं होतं तिथे तुम्हाला चौकार आणि षटकार पाहायला मिळतील. ओहो, पुण्याचा ते फटका बसतोय. मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणार का हा फटका, आणि इथे मात्र ओहो मोमेंटन गोलंदाजी करणार संघाकडे होता, परंतु मोमेंटन झालं पुन्हा एकदा कालभर निळी संघाकडे 1 धाव मात्र मिळेल. परंतु महत्वाची बाजू अशी आहे की प्रशांतला मिळालेला हा जीवनदान. ही कॅच नाही तर ही मॅच होती. येणारा वेळ सांगेल की काय घडेल. जाऊया डीजे कडे पुन्हा एकदा, जिथे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. पाणी घेऊन जा, जरा फास्ट घेऊन जा पाणी. मित्रांनो पहा 82 धावांचं पाठलं करायचं आहे. खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं भाईजान तर प्रतीक ठाकूरने 15 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये अनिकेत पाटील आला, त्यांनी मात्र 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या ओव्हर मध्ये पुन्हा प्रतीक ठाकूर आला. पुन्हा एकदा आपण पाहतो तर चाप लावलो मी म्हणेन, मात्र 4 धावा दिल्या होत्या. आणि चौथ्या ओव्हर मध्ये निकित ठाकूर आला आणि आपण पाहतो तब्बल 24 धावा दिल्या होत्या. मी म्हटलं होतं 22 ते 23 या मॅचचं चित्रपट, पण तिथे तब्बल 24 धावा आहेत. मॅच संपलेली नाहीये मित्रांनो. अजून सुद्धा 6 चेंडू आणि
आणि 29 धावांची गरज आहे. प्रशांत 5 षटकार मारणार का 6 चेंडू मध्ये? हाच मात्र इथे थोडंसं समीकरण आपल्याला बोलावं लागेल आणि ती क्षमता आहे प्रशांत मडवीकडे, कारण बरेचसे मैदान त्याने गाजवले. त्याने आज पुन्हा एकदा टाउनशिपचा मैदान सुद्धा गाजवणार का हे सुद्धा पाहावं लागेल. 6 चेंडू 29 धावा, की आपण ज्या 2 दिवसामध्ये आपण जी सुपर ओव्हर पाहत आहोत ती सुपर ओव्हर सुद्धा पाहायला मिळेल का हे आपण पाहूया. भाऊकी चषक सुमित ठाकूर येतोय. शार्दूल ठाकूर आपण पाहिले नेहमीच त्याने मैदान गाजवलेले आहे आणि इथे मात्र सुमित ठाकूर येतोय. सुमित ठाकूरकडे आपण पाहिलं तर 29 धावा आहेत, परंतु समोर आहे तो ज्याने बॅक टू बॅक 3 षटकार मारलं आणि शेवटच्या चेंडूमध्ये कुठेतरी जाला फाटला मी म्हणेन आणि एक मोठा मासा जो गळाला लागला होता तो सुटला आणि जेव्हा मासा सुटतो तो कुठेतरी मनाला लागतो भाईजान आणि तो मात्र पाहायचा आता किती अंगलट येणार, कारण प्रशांत मडवीला मिळालेलं जीवनदान आपल्या संघाला विजय मिळून देणार का. धावसंख्या येते मात्र 53 धावा, 6 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि खऱ्या अर्थाने कुठे भावकी आता मात्र बरेचशा भावकी आपल्याला पाहायला मिळणार आहेत, कारण ज्या भावकीने आपण स्वप्न पाहिलं बरेचसे चषक आपल्याला पाहायला मिळतील, परंतु कोणत्या कोणत्या भावक्या असतील हे आपल्याला येणारा वेळ सांगेल. परंतु कुठे भावकीने जे स्वप्न पाहिलं तेच मात्र कुठेतरी आकर्षक या मॅचचं ठरलेलं आहे. प्रशांत मडवी जीवनदान दिलं होतं आणि पाहायचं आहे 29 धावांची गरज आहे आणि इथे पुन्हा एकदा मोठा फटका माझा जरूर प्रयत्न होता. इथे मात्र स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न असेल, कारण एक धाव तर कंप्लीट केली, दुसऱ्याचा इथे प्रयत्न केला आणि इथे मात्र बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली जाईल. इथे मात्र 2 धावा मिळतील प्रशांतला, 2 धावा मिळतील त्या निडी संघाला. धावसंख्या 2 वाढेल. धावसंख्या आमच्या स्कोर पाहिजे सांगते की धावा झाल्या त्या 55 धावा, 5 चेंडू 27 धावा, 5 षटकार. भाईजान काही तर पटकनशी तर राहीन उपाशी, इरादे स्पष्ट करावं लागेल आणि मात्र पाहायचं आहे हा चेंडू निर्णायक चेंडू आहे प्रशांत साठी सुद्धा आणि गोलंदाजी करणार संघासाठी. जर हा डॉट गेला तर नक्कीच प्रेशर असेल निडी संघासमोर आणि इथे मात्र पुन्हा एकदा खोला टाकायचा प्रयत्न होता, तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते आणि पूर्णपणे या मॅचचं चित्र पाहिलं आणि इथे मात्र पहा काय ट्राय आहे. मला वाटतं यांनी बरेचसा उड्या मारलेल्या आहेत आणि प्रशांत मात्र इथे बाद होते. पिक्चर प्रशांतने दाखवलं होतं, परंतु थोडासा वेल भाईजान कुठेतरी निघून गेला होता असं आपण म्हणूया. आणि धावसंख्येचा आपण विचार केला मात्र सोळा चेंडू आणि 32 धावांची खेळी जरूर प्रशांतने केली, परंतु कुठेतरी वेल निघून गेला त्याच्यासाठी मी म्हणेन. जरी खेळी आपण आधी केली असती तर कदाचित एक ओव्हर राखून सुद्धा निडी संघ जिंकला असता, परंतु वेल अभावी, वेल हा खूप महत्वाचा आहे. आणि धावसंख्येची मात्र इथे 55, 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धावांची अजून गरज आहे. 4 चेंडू 27 धावा आणि आतापर्यंत मी म्हणेन की या मॅच मध्ये थोडस पारडं जर झुकलं गेलं ते मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, कारण 27 धावा इथं बनणं कुठेतरी कठीण आहे. परंतु क्रिकेटमध्ये असं कुठलंही कठीण आहे, एखादा नो चेंडू त्याच्यावर आलेला 6 धावा पूर्णपणे या मॅचचं चित्र बदलेल. गिरीश मात्र आता स्ट्राईक वर असेल, त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज महेश आणि इथे मात्र पंच आम्हाला कळतील की हा चेंडू मात्र वाईट असेल. अजून सुद्धा या मॅच मध्ये काय दडलंय काय काय पाहायला मिळेल का, जिथे 4 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 26 धावा. मॅच मित्रांनो अजून सुद्धा संपलेली नाहीये, ही मॅच पुन्हा एकदा खुली आहे, कारण एक चेंडू अजून सुद्धा निर्णायक असू शकतो. आणि पाहायचं आहे प्रशांतने 32 धावांची वादली केली होती, परंतु वेल थोडासा निघून गेला आणि इथे मात्र पहा देखना स्ट्रोक क्लास, परंतु तिथे शत्रुशन सजवलंय आणि गिरीशला परतावा लागेल. आणि पूर्णपणे या मॅचचं जर आपण आता पारडं पाहिलं तर मी म्हणेन की गोलंदाजी करणारा संघ ज्या संघाने आपण पाहिलं तर रायडर्स कालेस्त्री हा संघ आपण पाहतोय, ज्याने 81 धावा बनवल्या होत्या. पहिल्या 3 ओव्हर मध्ये चांगला कमबॅक केला होता. त्यानंतर प्रशांतने थोडंसं मी म्हणेन पिक्चर दाखवण्याचं काम केलं होतं, परंतु स्वप्न कुठेतरी अधुरं राहिलं मी म्हणेन श्री कालभैरव निडी संघाचं. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 26 धावांची गरज आहे. नाराज आहे गिरीश सुद्धा, प्रयत्न होतं आणि आता मात्र नवीन फलंदाज. जरा मॅच फास्ट घ्या विनंती असेल, कारण आपल्याला क्वालिफाय मॅच कमीत कमी 4 ओव्हरची व्हायलाच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. जर तुम्ही वेळ वाचलात तर आमची अपेक्षा पूर्ण होते. 3 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. दक्षाशे पंच आणि पूर्णपणे मॅचचं चित्र बदललंय. 2 चेंडू आणि मात्र 26 धावा. कदाचित मात्र या धावा होणार नाहीयेत, कारण आता मात्र श्री कालभैरव निडी संघाला मात्र जे स्वप्न होतं ते मात्र कुठेतरी आता अधूर राहिलं असं मी म्हणेन. परंतु पुढच्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा असणार आहेत. मोठा फटका माझा प्रयत्न होता, 1 धाव जरूर मिळेल, परंतु इथे तुम्हाला आता सामना विजय करता येणार नाहीये. आणि त्याचप्रमाणे आपण पाहते तर
एक चेंडू शिल्लक आहे आणि मात्र 25 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 25 धावा. चांगला प्रयत्न होता. कालभर निडी संघाचा 82 धावांचं पाठलाग करायचं होतं, परंतु कुठेतरी प्रशांतला पहिल्या 2 ओव्हरमध्ये शांत ठेवण्यामध्ये गोलंदाजी करण्यासंघ यशस्वी झाले. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं तर रायडर्स काले श्री संघ मात्र इथे विजय होते. विजय संघाचे अभिनंदन तसेच हारले संघाचे सुद्धा अभिनंदन व कौतुक व आभार. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ठरतोय तो मात्र ज्याने आपण पाहिले तर इथे